नमस्कार मित्रांनो, नाथखोळा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. खूप दिवस झाले कोंबडी पालनावर व्हिडिओ बनवले नाही, कारण की आपण आपल्या फार्मवरच्या सर्व कोंबड्या सेल केलेल्या आहेत आणि कोंबडी पालन हा नाद सोडून आपण मंडपचा व्यवसाय चालू केलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे आपलं ज्या कोट्यामध्ये पहिले पूर्ण आपल्या फार्ममध्ये या एवढ्या जागेत पूर्ण कोंबड्या होत्या मागच्या पावसाळ्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत. तर आता आपण सर्व कोंबड्या सेल केलेल्या आहेत. फक्त आपण ज्या प्युअर आपल्याजवळ राहिलेल्या आहेत ते आहेत आपले हे 2 कोंबडे आणि ह्या एकाच कोंबडीच्या पठळ्या आहेत. बघा, एक नर याच्यात पण आहे आणि ह्या 4 पठळ्या आणि हे त्यांची मदर, म्हणजे ह्या एकाच कोंबडीचे हे 7 पिल्ले आहेत आणि ही कोंबडी खूळ झालेली आहे आणि हिच्या खाली जवळपास आपण हिचे 11 अंडे ठेवलेले आहेत. बाकीचे अंडे सेल केले होते. आणि विशेष म्हणजे या कोंबडीच्या पायाला आहे ना, जसे कोंबड्याच्या पायाला काटे असतात ना फायटिंगसाठी, तसे या कोंबडीच्या पायाला पण काटे आहेत. आता हे अंड्यावर बसवलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवता येत असेल तर दाखवतो मी. बघा, हा जो पायाला काटा आहे ना, हा मोठमोठे काटे होते, हात तुटलेला आहे. तर असे आपल्याजवळ हे बघा, एकदम प्युअर असं वाटते एखादा कोंबडाच आहे काय. तर ही खूप जुनी कोंबडी आहे, खूप वयस्कर आहे आणि हिची हे आपल्यापाशी नसल आहे. हे पूर्ण पक्षी हिचेच आहेत. 4 माद्या आहेत आणि 3 कोंबड्या आहेत. आणि कोंबडे पण बघू शकता तुम्ही किती मोठे झालेले आहेत, ब्रीडर झालेले आहेत पूर्ण. कारण की हे मागच्या हिवाळ्यातली बॅच आहे, म्हणजे जवळपास हे 8 महिन्याची पिल्लं झालेले आहेत. हाही पण कोंबडा मोठा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि परत हे आता अंड्यावर आली तर हिला अंड्यावर खुळ झालेली आहे आणि हिच्या खाली 11 पिल्लेसाठी 11 अंडे ठेवलेले आहेत. आणि या 11 अंड्यापासून आपण आता नव्याने सुरुवात करणार आहोत आणि तोपर्यंत आपला मंडपाचा व्यवसाय पण वाढतो. आणि आपलं कुक्कुटपालन जे आहे, जे आपल्याला एका कोंबडीपासून जी नसल मिळणार आहे ती प्युअर आणि चांगल्या क्वालिटीची नसल मिळणार आहे. याच्या आधी माझ्याजवळ 5 क्वालिटीच्या 5 कोंबड्या होत्या, म्हणजे 5 रंगाच्या किंवा 5 नसलच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या 5 कोंबड्या होत्या. त्या कोंबड्यापासून मी भरपूर कोंबड्या केल्या आणि ही मी आपल्या पहाडी भागातली आणलेली आहे. जो सातपुडा पर्वत आहे, आपला अकोट भागातील सातपुडा पर्वताच्या इकडून आणलेली आहे मी ती. जे वारी हनुमानचं मंदिर आहे ना, त्या एरियामधून हे अकोटच्या जंगलातून हे कोंबडी विकत आणली होती आणि तिच्यासोबतचे हे 7-8 पिल्ले होते. त्यातलं एक कोंबडा हा कुत्र्यानं लांबवलेला आहे. आणि आता परत मी हे बाहेर यांना सोडणार नाही, कारण की आमच्या इथं गावात खूप सारे कुत्रे आहेत आणि ते खूप त्रास देतात. त्यामुळे यांच्यासाठी मी वेगळा पिंजरा करणार आहोत. आणि झालं तर आपल्या शेतामध्ये यांचा 1 नर आणि 1 मादी आपल्या शेतात पण ठेवणार आहोत, जेणेकरून बघूया की शेतात पण यांची ग्रोथ कशी होते आणि एका नर मादीपासून आपण किती संख्या बनवू शकतो हे आपल्याला या व्हिडिओतून सांगायचं आहे. आणि पुढे मी असंच करणार आहोत, फक्त 1 नर आणि 1 मादीपासूनच मी आपली कोंबडी पालनामध्ये संख्या वाढवणार आहोत. आणि ते एका वर्षात कितीपर्यंत आपण वाढवू शकतो हे पण आपल्या व्हिडिओतून तुम्ही बघू शकाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.